आता नियमित कर्जदारांना माझी एकच विनंती आहे की आपण कर्ज भरून गुन्हा तर केला, आपण कोणाजवळून व्याजानं पैसे आणून काही गहाण ठेवून काहीतरी कुठून न कुठून काहीतरी जुगाड करून आपण नियमित कर्ज भरलं, पण याच्यानंतर सांगतो आपण नियमित कर्जदारांना की कर्ज उचला आता एकदा, आणि याच्यानंतर ह्या सरकारला दाखवून द्या की आपण हे नियमित कर्जदार सगळ्या जणांनी कर्ज भरावंच नाही, फक्त एकदा उचला आता आणि सगळेच जण भरू नका. काय का आपल्यासारख्या 20 लाख शेतकऱ्यांना जर नियमित कर्ज भरलं बी नाही तर तरी या सरकारचं काही हलकंभारी होत नाही. पण सरकारच्या नजरेत हेच झाले आहे की नियमित कर्ज भरनेवाले हे खूप पैशावाले आहे आणि जे कर्ज घेऊन कर्ज भरत नाही ते पैशावाले नाही आहे बा, ते खूपच गरीब आहे. तर मी या सरकारला सांगू इच्छितो की सगळे शेतकरी सारखे नसतात साहेब. काही शेतकऱ्याची परिस्थिती तुम्ही ग्राउंड लेवलवर येऊन समजून घ्या लागते. तुम्ही नियमित कर्जदारांसोबत खूप मोठा अन्याय केला आहे. पहिली प्रायोरिटी तर नियमित कर्जदारांनाच दिली पाहिजे होती तुम्ही, पण तुम्ही असं नाही केलं. तुम्ही आमच्यासोबत घोर अन्याय केला आहे. तुम्हाला आमचं नियमित कर्ज भरणाऱ्याचं खटकलं की हे खूप लोक पैशावाले आहे बा, पण काही हरकत नाही आहे. तुम्ही आम्हाला कर्जमाफी नाही दिली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडून पण खूप खूप धन्यवाद का तुम्ही फायनली कर्जमाफी दिली. आमचा नाही विचार केला त्याबद्दलही धन्यवाद. आम्ही पण तुमचा धन्यवाद लवकरच 2029च्या निवडणुकीमध्ये आपण धन्यवाद मानू. विश्वास ठेवा आमच्यावर.